संविधान म्हणजे काय माहिती आहे का? नाही माहिती. तुला माहिती आहे? काय आयडिया नाही. प्रचार सुरू आहे की संविधान बदललं जाणार आहे, त्याबद्दल काय माहिती आहे का? नाही, आता तुमच्याच तोंडातून ऐकत की संविधान बदललं जाणार आहे म्हणून. संविधान बदललं जाणार म्हणजे बदलण्याची तर गरज नाहीये. जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते योग्यच केलेलं आहे. संविधान बदलणं काय एवढं सोपं नाही, पण आहे चर्चा तर आहे. बहुत सारे पॉजिटिव काम भी किए मोदी ने, बहुत सारे कुछ नेगेटिव काम भी है, बट अब दूसरा ऑप्शन नहीं है हमारे पास, तो क्या कर सकते हैं? उससे बेटर ऑप्शन अवेलेबल नहीं है, तो उन्हीं को बनाना पड़ेगा. लोकसभेची निवडणूक सुरू आहे, त्यामधले काही मुद्दे आहेत, हे तरी माहिती आहे का? नाही, ऍक्च्युअली आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स, सो एवढं काही माहित नाही. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा जवळ आलेला आहे. 13 मे रोजी पुण्यामध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे. पुण्यामध्ये रंगतदार लढत आहे. भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ आहेत, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर आहेत आणि तिसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे तात्या अर्थात वसंत मोरे हे निवडणूक लढतायत. इथल्या पुण्यातील तरुणाईला या निवडणुकीबद्दल काय माहिती आहे, पुण्यातील तरुणाई या निवडणुकीकडे कशी पाहते, तेच आपण आज जाणून घेणार आहोत. माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलशी तुम्ही बोलताय, काय नाव तुमचं? देवप्रिया श्वेता. आता सध्या इलेक्शन सुरू आहे आणि इलेक्शन मध्ये एक मुद्दा सगळ्यात पॉप्युलर आहे आणि तो म्हणजे संविधान बदललं जाणार, देशाचं कॉन्स्टिट्यूशन बदललं जाणार. याबद्दल काही माहिती आहे? काहीच माहिती नाही. हा, मी ऐकून आहे संविधान बदलणार आहे त्याबद्दल, तर ते चुकीच आहे संविधान बदलणं. पण हे संविधान म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय माहिती आहे? हा, आपले हक्क आहेत त्यामध्ये जे नॉर्मल सामान्य माणसांना दिलेले आहेत. मूलभूत हक्क आहेत सगळे, ते सगळ्यांना हवेच आहेत. म्हणजे ते बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे, काय वाटतं? नाही बदललं पाहिजे. मोस्टली बदललं तर ते स्त्रियांनाच खूप त्रास आहे त्याबद्दल. सो मला नाही वाटत. त्याला तर शिक्षणाबाबतच समान कायदा यावा माझं म्हणणं आहे, की टक्केवारी मुलांची न बघता की ज्याला नॉलेज आहे त्याला पुढे जाण्याची संधी मिळू दे, एवढंच आहे. मैं यूपी से हूँ, मिर्जापुर, पूर्वांचल में आता है, उत्तर प्रदेश के, वहाँ से मैं बिलोंग करता हूँ. नहीं, अभी देश में जो इलेक्शन चालू है, लोकसभा के इलेक्शन शुरू है, तो उसके बारे में क्या जानते हैं? इलेक्शन चालू है, बीजेपी अच्छा कर रही है, तो मोस्ट प्रोबेबली इस साल भी फिर आएगी बीजेपी. ऐसा कहा जा रहा है कि बीजेपी अगर फिर से सत्ता में आती है, फिर से पावर में आती है, तो कॉन्स्टिट्यूशन चेंज कर देगी. कहने के लिए लोग कहते रहते हैं, किसकी सुनना. अभी तक तो जो किया अच्छा किया, और लेट्स होप आगे भी जो करेंगे अच्छा करेंगे. फॉरेन बेसिस पे आप देखिए या फिर इंटरनल आप देखिए, अच्छा किया. तो मोदी जी फिर से चाहिए. मोदी जी, हाँ चाहिए, ऑब्वियसली चाहिए. यहाँ मोदी जी चाहिए इंडिया के लिए, यूपी में हमको फिर से योगी जी चाहिए. और हम तो यूपी की बात करेंगे, अभी यहाँ का हमको कुछ इतना पता नहीं. काय नाव आहे? आदिती. पुण्यामधलं इलेक्शन चालू आहे, त्याबद्दल काय माहिती? आता सगळीकडे इलेक्शन तर चालू आहे, पण इतकी काय इन जनरल आम्हाला माहिती नाहीये. पण काय जास्त करून आता काय सांगता नाही येणार की काँग्रेसलाच आहे किंवा भाजपला आहे जे पण माझा पर्सनल सपोर्ट जर बोलायचं असेल तर भाजपला असेल, मोदीजींना. कारण त्यांनी आतापर्यंत एवढं आपल्या इथं काय काय घडवून आणलेलं आहे, तर माझी अपेक्षा आहे की ते जिंकून यावेत निवडणूक. असं म्हटलं जातं की पंतप्रधान मोदी हे पुन्हा सत्तेत आले तर ते संविधान बदलतील, त्याबद्दल काय माहिती आहे का? मोदी आले तर खूप काही बदलेल, हे तर नक्की आहे. कारण की त्यांनी आजपर्यंत ते प्रूफ पण करून दाखवलेलं आहे. तर ते आले तर चांगलंच राहील, बदलेल पण आणि ते चांगल्या दृष्टिकोनाने बदलेल. संविधान म्हणजे काय माहिती आहे का? नाही माहिती. सगळी तुला माहिती आहे? काय आयडिया नाही. काहीच माहिती नाही संविधानाबद्दल. काय नाव तुझं? ओंकार रवींद्र कोणप. तुझं? सुमित बोधे आणि मी शनिवार पेठेत राहतो.
पुण्याचं इलेक्शन चालू आहे, देशाचं इलेक्शन चालू आहे. त्यामध्ये जो एक महत्वाचा मुद्दा येतोय की देशाचं संविधान बदलणार, कॉन्स्टिट्यूशन बदललं जाणार, त्याबद्दल काय माहिती आहे का? त्याबद्दल मला इन जनरल अशी काही माहिती नाहीये, पण ते कदाचित तथाकथित चुकीचं पण असू शकतो. तथाकथित जे आपण म्हणू शकतो रुमर्स पण असू शकतात. आपल्याला त्याबद्दल कदाचित माहिती नसावं. जर माहिती असेल आणि त्याचं जर तथ्य असेल तर कदाचित काही विचार करून करू शकतील, किंवा अविचारिकपणा असेल तर मग आपल्याला त्यामध्ये माहिती घ्यायला गरजेचं आहे. नाही, मी तरी हे कुठं न्यूज मध्ये तरी अजून ऐकण्यात तरी नाही आलंय माझं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंजेस होणार आहेत. पण होणार असतील तर हायलाइट केलं पाहिजे की काय मोठे चेंजेस होणार आहेत, बिकॉज सगळ्यांसाठीच बेनिफिशियल किंवा ऑर नॉट बेनिफिशियल दोन्ही असू शकतात. सो ते माहिती असणं गरजेचं आहे. पंतप्रधान मोदींची पुण्यामध्ये सभा झाली होती, तर त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला काही तुमचे मुद्दे आहेत उपस्थित केलेत असं काय जाणवलं का? राहुल गांधींची पण झाली होती. नाही बघितली नव्हती, सभाच बघितली नव्हती. सभेबद्दल मला म्हणजे मी बघितलेच नाही. काय नाव आपलं? सुजाता जेऊरकर. सध्या पुण्यामध्ये इलेक्शन सुरू आहे, देशामध्ये लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे, त्याबद्दल काय माहिती आहे? हा, चालू आहे सध्या सगळीकडे इलेक्शन. म्हणजे काय पुण्याचे जे काही प्रश्न आहेत किंवा प्रचारातले जे काही मुद्दे आहेत त्याबद्दल काय सांगा? नाही, सॉरी सर. विरोधी पक्ष जे काँग्रेस तो म्हणतोय की संविधान बदललं जाणार आहे, त्याच्याबद्दल काय माहिती आहे? संविधान बदललं जाणार म्हणजे बदलण्याची तर गरज नाहीये. जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ते योग्यच केलेलं आहे, आणि आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी मला तरी वाटतं की ते योग्य आहे. ते न बदललेलं केव्हाही चांगलं. आणि राजकारण जे वळण घेते ते आपण सगळेच बघतोय, ते कुठेतरी चुकीचं आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ऍटलिस्ट या इलेक्शनला तरी सर्वांनी विचारपूर्वक वोट द्यावं आणि योग्य सरकार स्थापन करावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. अच्छा, तुमचं मतदान झाले, तुम्ही धाराशिवचे, पण एक प्रचारामध्ये काही मुद्दे आहेत सध्या. त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की संविधान बदललं जाणार, याच्याबद्दल काय माहिती आहे? अशी चर्चा आहे, पण संविधान कारण अटल बिहारी वाजपेयींनी एक आणला होता, एक प्रयत्न झालेला तेव्हा. त्याच्यामुळं या बीजेपी सरकारकडून पुन्हा तो प्रयत्न व्हायची एक शक्यता आहे असं बोललं जातं. ते आता होईल न होईल, संविधान बदलणं काय एवढं सोपं नाही, पण आहे चर्चा तर आहे. प्रचारामध्ये हा मुद्दा आहे तो पडतो का? असायला पाहिजे, काय नसावं. चर्चा झालेली चांगली गोष्ट आहे. तरुणांचे काही मुद्दे येतात असं वाटतंय का प्रचारामध्ये? येतात, आता मतदारसंघावर डिपेंड करतं. कुठल्या मतदारसंघात काय मुद्दे, कुठले फरक पडतो. आता पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली, त्याच्यानंतर राहुल गांधींची सभा झाली, तर त्यांच्या भाषणांमध्ये तुमचे मुद्दे आहेत का असं तुम्हाला वाटलं का? अजिबात नाही. मोदींचं वेगळीच लाईन आहे ती. ते वरची लाईन तिकडली युपी बिहार, तिकडली लाईन महाराष्ट्रात कंटिन्यू केल्यासारखं वाटतं. आपले स्थानिक मुद्दे वाटत नाहीत. क्या नाम क्या है? उत्कर्ष बिसेन. एक मुद्दा जो आ रहा है, बार बार आ रहा है कि अगर मोदी फिर से चुन के आते हैं तो वो संविधान बदल देंगे, कॉन्स्टिट्यूशन बदल देंगे, उसके बारे में जानते थे? मोदी कॉन्स्टिट्यूशन अभी तो इतना पता है कि जो हमारी लॉ की बुक से लॉ के जो धारा है वो उसमें चेंजेस आने वाले हैं. तो आई होप कि जो चेंजेस है वो पॉजिटिव तरीके से आए, नेगेटिव तरीके से ना आए, बस इतना ही चाहते हैं. ज्यादा तो एक्सपेक्टेशन, बाकी बहुत सारे पॉजिटिव काम भी किए मोदी ने, बहुत सारे कुछ नेगेटिव काम भी है, बट अब दूसरा ऑप्शन नहीं है हमारे पास, तो क्या कर सकते हैं. उससे बेटर ऑप्शन अवेलेबल नहीं है तो उन्हीं को बनाना पड़ेगा. नाव काय तुझं? लव गाडेकर आहे. इकडे असा प्रचार केला जातोय महाविकास आघाडीकडून, ज्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आहेत, की संविधान बदललं जाणार. दुसरीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात की असं काय होणार नाही, त्याबद्दल काय माहिती आहे का? संविधान बद्दल एवढं तर नाही बोलू शकत मी, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय सो ते कोणाला मिटवता येणार नाही आणि कोणाला बदलता पण नाही येणार. मी एवढंच बोलेन. तुझं काय नाव आहे? प्रज्वल. कुठून आहेस? मी बुलढाण्याचा. बरं, आता जो एक प्रचार सुरू आहे की संविधान बदललं जाणार आहे, त्याबद्दल काय माहिती आहे का? नाही, आता तुमच्याच तोंडातून ऐकत की संविधान बदलल्या जाणार आहे म्हणून. त्याबद्दल काही आयडिया नाही. प्रचाराचे मुद्दे वगैरे काही माहिती आहेत? नाही, तसं तर काही ऐकलं नाही सध्या. आता कसं थोडं बिझी असल्यामुळं. पण संविधान बदलणारे म्हटल्यावर तर
आर्थिक स्थिती व्यवस्थित व्हायला थोडा टाइम लागेलच मग. मित्र काय नाव तुझं? विरोधकांचा असा आरोप आहे की मोदी सरकार जर परत आलं तर ते संविधान बदलेल, कॉन्स्टिट्यूशन बदलेल. तर त्याबद्दल काय माहिती आहे? तसं नाही होऊ शकत. एवढं म्हणजे ते सोपं नाही. मोदी सरकारमध्ये ते स्वतःच बोललेत की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तर ते बोलू शकत नाही. म्हणजे यांच्या हातात तर काहीच नाही. एवढं ते सोपं नाहीये. पण विरोधक ज्या पद्धतीचा प्रचार करतायत की ते बदलणार आहेत, तर त्या खरं वाटतंय का ते? नाही ना, तसं नाही होऊ शकत. किती झालं तर संविधान बदलणं फार छोटी गोष्ट नाही. एवढं पॉसिबल नाही. कोणाच्या हातात एक हाती सत्ता आली तर नाही होऊ शकत. संविधान बदलणार आहे असं म्हटलं जातं, त्याबद्दल काही माहिती आहे का? नाही, त्याबद्दल काही आयडिया नाही आहे असं ऍक्च्युली मला जास्त. संविधान बदलणार आहे वगैरे नाही का. लोकसभेची निवडणूक सुरू आहे, त्यामधले काही मुद्दे आहेत हे तरी माहिती आहे का? नाही, ऍक्च्युली आय एम नॉट इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स, सो एवढं काही माहित नाहीये. यावेळेस मी मतदानही नाही करू शकले. मी पुण्यात आहे आणि मी सोलापूरची राहणारी आहे, त्यामुळे मला काही जमलंही नाही वोटिंगसाठी नाही का. आणि मी रिसेंटली काढली आहे. जस्ट आय कम्प्लिटेड माय 18, सो आता जस्टच काढलंय. त्याबद्दल एवढं काही माहिती नाही. पप्पाही म्हणले होते की त्याबद्दल माहिती करून घे वगैरे नाही का, की म्हणजे तुला वोटिंग वगैरे करता येईल, म्हणजे समजेल नाही का पॉलिटिक्स बद्दल वगैरे. पण सध्या आता अजून करेन पुढे.